नमस्कार मित्रांनो, मराठी टेक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहू शकता हा कुसुम सोलर आमच्या इथं रानामध्ये बसवलेला आहे. ह्याचं पाणी तुम्ही पाहू शकता किती प्रेशरने येते. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत जवळपास. असं पूर्णपणे असं बीज चाललेलं आहे. हा पाईप आहे पूर्णपणे असा. आणि आपलीकडे असं मागं अशी विहीर आहे. विहीर जर आपण बघितली, ही सिमेंटची विहीर आहे. वरती सगळी झाडं आहेत इथं. आणि सोलर आपला असा बसवला आहे. सोलरच्या पॅनल जर आपण बघितल्या तर सोलरच्या पॅनलवरती पूर्णपणे आपली सावली पडलेली इथं. तरी मित्रांनो, सोलर एवढं पाणी मारत आहे सकाळचं. सोलरचं एवढं एक बेनिफिट आहे, म्हणजे जेव्हा लाईट नसेल किंवा लाईटीची गरज अजिबात नाही आहे आणि आपल्याला रात्री भिजवायची काही गरज नाही आहे. जेव्हा आपल्या मनात येईल बाबा आता भिजवायचे, तरी आपण कधी पण भिजवायला मोटर चालू करायची, भिजवू शकतो. आणि दुसरा अजून एक बेनिफिट आहे मित्रांनो, मोबाईलवरती कंट्रोल होतं. आम्ही घरी असल्यावरती घरनं मोटर चालू करतो, आपोआप चालू राहतं आणि भिजून निघतं. हा एक बेनिफिट आहे. फक्त आपल्या विहिरीमध्ये पाणी पाहिजे तेवढं. आता आमची विहीर आता चांगली 50 ते 60 फूट खोल आहे, त्यामुळे पाणी भरपूर आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि सावली आता ही झाडं बिडं काढणार आहे. आता ही झाडं बिडं काढल्यानंतरनं ह्याच्यावरती सगळी पूर्णपणे सावली हिटून जाईल आणि जेव्हा प्रेशर अजून जास्त असतं प्रेशरने पाणी मारेल. आता कुसुम सोलरमध्ये सोलर चांगला आहे, सगळं प्रत्येक गोष्ट चांगली आहे. फक्त ह्यातली पाईपाची क्वालिटी ही एकदम भंगार आहे. कसं काय भंगार आहे ते पण सांगतो. हो का, इथं खाली जर बघितलं तर पाईप हा मोडलेला आहे पूर्णपणे. तुम्ही बघत असताल या दुसऱ्या ठिकाणी पण मोडलेला आहे, म्हणजे पिचाकला आहे हा पाईप. तिसऱ्या ठिकाणी पिचाकला आहे. एकदम सगळ्यात भंगार म्हणजे पाईपच भंगार आहेत. आपण वेंडर कुठला पण सिलेक्शन करा, अक्षया घ्या, त्यानंतर आपल्या कोणता पण घ्या, कोणता पण सोलर घ्या, कुठला पण काय पण घ्या, तरी मित्रांनो पाईपाची क्वालिटी एकदम भंगार. ह्यात काही वाद नाही. तुम्हाला जर आधी कुसुम सोलर मिळाला ना, फक्त पाईप बदलायला लागेल, बाकी सगळं चांगलं आहे. मेंटेनन्सला पण मेंटेनन्स तर काहीच नाही याला, काय पूर्णपणे चालतं. आपलं जेव्हा भिजवायचं तेव्हा आपलं मोटर चालू करू शकतो, भिजू शकतो. ही पूर्णपणे आमचं वावर आहे. आता यात मका केलेली आहे, खाली तिकडं ऊस केलेला आहे, आणि चुलत्याचं आहे आमच्या पलीकडचं. आणि ही पूर्णपणे आमचं 3 एकर आहे. इथं 3 एकर पूर्णपणे ह्याच्यावर सोलरवर चालतं 3 HP वरती. काय नाही, घरी बसले की आपलं चालू करायची मोटर, भिजून द्यायचं, जेवढं भिजेल तेवढं, परत दुसऱ्या दिवशी यायचं भिजवायचं. असंच नित्यनेम चाललं आहे. मोबाईलवरती चालू होते, त्यामुळं शेतात यायची काही गरज नाही लागत, काहीच गरज नाही लागत असं आहे. आणि विहिरीला पाणी पण भरपूर आहे. आता सध्या बोर पण बंद आहे. आता इलेक्ट्रिक मोटर आमची आहे, पण ते मोटरचं कसं आहे, आता डिप्पीचा गोठा झाला की लगेच मग ती काहीच करता येत नाही. सगळं भिजणं राहण्यापेक्षा मग आपले सोलरचं बरं आहे आपलं, थोडं थोडं. आणि लाईटीची काही गरज नाही, कुठं काय नाही, त्यामुळं काहीच शी नाही आहे. हा पॅनल आहे पूर्णपणे सोलरचा. त्यानंतर आतापर्यंत सकाळपासून 2 वाफे भिजलेले आहेत पूर्णपणे खाली शेवटपर्यंत, आणि तिसऱ्या वाफेवरती आता पाणी लावले. तिसरा पण वाफा आता भिजत चाललेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि चांगल्या प्रकारे आज भिजतोय, म्हणजे काही काही ठिकाणी आता पाणी पोचा नाही, पण आता काय आपल्याला द्यायला लागेल आता असं आहे. चला मित्रांनो, जर नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो हा चॅनल खोलायचा एकच उद्देश आहे, जास्त जास्त मराठी माणसं किंवा मराठी शेतकरी किंवा यंग शेतकरी. आता माझं वय काही जास्त नाही आहे, 25 वय. 25 वयापासून म्हणजे आता शेती करतो आहे. काय काय